सगळ्यात आधी ना त्या मूर्ख बाबूला या प्लॅन मधनं आउट करायला लागेल, कारण त्या अनुप्रियाने त्याचा चेहरा बघितलाय. आता काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आणि मी करेन तेही ॲज सून ॲज पॉसिबल. पिहू, काय चाललंय? आत ये. आई आई मस्त पाऊस आलाय बघ ना, किती छान वाटतंय ना, एकदम फ्रेश वाटतंय. हो ना, मला पण पाऊस इतका आवडतो ना. तुला माहिती, लग्नाआधी पाऊस पडायचा ना तेव्हा मी कविता करायचे. अशा सुंदरशा डायरीमध्ये ते कविता लिहायचे. डायरी ना आता आजीकडे असेल. जुन्या आठवणींमध्ये फक्त रमत बसतो. आता कविता करायला तुला कोणी बंदी घातलीये का? अगं आता वेळ कुणाकडे आहे बाळा. आपली सकाळ नाश्त्याच्या धावपळीत उजाडते. स्वयंपाक करता करता दुपारची संध्याकाळ होते. संध्याकाळ घरची आवराआवरी करता करता सरते. आणि रात्र सगळ्यांना जेवण वाढता वाढता मावळते. झाली की कविता. काय कविता झाली ना. वेडाबाई, आची ह्या भिजलाय हा. आची हो दादा, काय पूर्ण भिजलाय हा मुलगा. प्रथम काय चाललंय तुझा? बस तिकडे. किंवा मी तुला सांगितलं रेनकोट घेऊन जा, रेनकोट घेऊन जा. विसरला कसा तू? मला थोडी माहिती होतं पाऊस पडणार आहे. मला थोडी माहित होतं म्हणजे? अरे पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर पडणारच ना. हा तुला सांगून येणार आहे का पाऊस? अरे मी आता येतोय, तू रेनकोट नको हा घेऊन जा उचलून दे. रेनकोट नको हा घालूस. जा, जाऊन चेंज कर जा आता. मी काढा करते, लवकर खाली. आई काढा नको ना ग प्लीज, खूप कडू असतो काढा प्लीज. नाही, पावसात भिजायचं नव्हतं मग. मला माहिती होतं का पाऊस पडणार आहे. माहिती होतं का? म्हणजे पावसाचे दिवस आहेत ना. अरे माहिती म्हणजे काय? चूक तुझी आहे, त्याची नाहीये. तू का तिला रेनकोट नाही दिलास? आई पिहू, मारू नको ना. जा लवकर चेंज करून ये. ताप यायचा नाही तर जा लवकर वर. तू बोललीस ना की चिडत होतो, पण बिचारा ग सुरसुर करतोय. काही बिचारा नाही येतो. रेनकोट फ्रेंड कडे दिला असेल आणि आपल्याला सांगतोय विसरून गेलो. एक काम कर, कपाटात चेक कर, खोटं बोलतोय तो. या बाबतीत ना पिहू तो अगदी अविनाशवर गेलाय. काही गार खाल्लं ना की अविनाशला त्रास होतो. थोडस भिजले पण ना की त्यांना ताप येतो, सर्दी होते. अरे देवा, आज त्यांना पाऊस लागायला नको. छत्री रेनकोट सगळं विसरून गेलेत. देवी आई, खरंच यांना पाऊस लागायला नको, तर खूप त्रास होणार आहे यांना. अभि, बाहेर खूप पाऊस आहे. काय करू मग? अरे पावसाळ्यात पाऊस नाही पडणार तर काय होणार? नाही नाही म्हणत होते सगळे, आता घ्या. आपल्याला अंधार पडायच्या आत निघायला पाहिजे, नाहीतर खूप ट्रॅफिक लागेल. किती वाजले? चल 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 चल, संपतच आलं बघ. फाईल सेव्ह करतो फक्त. सेव्ह. ऐक ना, आता निघतोच आहे तर खाली जाऊया, मस्तपैकी एक आल्याचा चहा घेऊया आणि मग घरी. येस. बाबूमुळे आलेलं हे टेन्शन घेऊन अवी सोबतचा वेळ वाया घालवून चालणार नाही. लवकरात लवकर बाबूचे पैसे देऊन त्याला कायमचं घालवून द्यायचंय. तू इथे म्हणजे आम्ही आता निघतोच आहे. हो ना, मग चल ना आपण एकत्र निघू. बाहेर छान पाऊस पडतोय, आपण टपरीवरचा चहा पिऊया. चल. बरं बरं, तुम्ही दोघं जा, मी निघतो. अभि, कशाला? आपण एकत्र जाणार असं ठरलं होतं ना, मग कशाला तुम्ही दोघं जा? काय, माझं घर दुसऱ्या दिशेला आहे, मला लेट होईल. तुम्ही जा ना दोघं. हा, अरे असं काय सर? ए राघव, आपण जाऊया ना दोघं. तो गेला तर जाऊ दे ना. घरी जायचंय मला. आणि आम्ही कायम एकत्रच जातो, म्हणजे एवढे एकत्र की आमच्या गाडीला पण आमची सवय. हो उशीर होतोय, आपापल्या घरी जाऊया ना प्लीज. हो, उशीर होतोय. आता राघव सोबत चहा प्यायला जाताना उशीर होत नव्हता, पण आता होतोय. सरळ सरळ सांग ना, माझ्यासोबत चहा पिण्यात इंटरेस्ट नाहीये तुला?
चहाचं ऐकलंस का तू? चला. चला. मला दिसला ना. मला पण दिसलंय हा. हे काय तुझं? जा इकडून. अगं मी म्हणलं छान पाऊस पडतोय, आपण मस्त चहा पिऊया, आणि तू इथे कांदा भजी करतेस. कसलं भारी. आता कसं? अगं बाबांना किती आवडते कांदा भजी. पाऊस आणि कांदा भजी म्हटल्यावर इतके खुश होतात ना. बघ आता येऊ दे त्यांना, किती खुश होतील बघ. हो, हे सगळं ठीक आहे. मला सांग, तू रोमॅन्टिक गाणं का गात होतीस? सांग ना आई. आई 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 प्लीज, असं काय करते? सांग ना आई. आई प्लीज सांग. छळू नकोस मला. प्लीज 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 प्लीज. सांगते. पाऊस पडतोय ना, म्हणून असंच गात होते. आणि गात नव्हते, गुणगुणत होते. आणि तू आलीस. अच्छा, पाऊस पडतोय म्हणून गात होतीस का? बाबांची आठवण आली म्हणून? हा आई सांग ना ग. नाही नाही सांगणार. आई, please सांग ना. तेलोत तेलोत. असं काय करतेस गाई? सांग ना. की छळतेस ना तुम्हाला खरंच. थांब, तू प्रेमात पड, मग बघ मी तुला किती त्रास देते ते. मी प्रेमात अजिबात पडणार नाही. आजीबाई आहेस का तू? का छान पाऊस पडत असताना तरी असं बोलू नकोस पिहू. प्रेमाचा आणि पावसाचा काय संबंध? ऑफकोर्स आहे. अगं पावसात प्रेम फुलतं, बहरतं. तुला माहितीये, आमच्या कॉलेजच्या दिवसात, म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करत होतो ना. डेट? अगं म्हणजे त्यावेळेला असं काही डेट वगैरे नव्हतं, कमिटमेंट होत. तर आम्ही एकमेकांना कन्फेस केलं होतं. आणि अविनाश माहितीये,